तिकडे हॉस्पिटलमध्ये ओंकारला शुद्ध आली. ओंकार सारखा कोणाला तरी शोधत होता. किंजल त्याच्या जवळ गेली आणि त्याला म्हणाली, ओंकार, कुणाला शोधतोयस? अगं, रुपाली आली होती ना मला भेटायला. कुठे आहे ती? किंजलला आश्चर्य वाटलं. ओंकार आयुषला सोडून रुपालीला का शोधतोय? त्याचबरोबर तिला भीतीही वाटू लागली. ती त्याच्या बाजूला बसते आणि त्याला म्हणते, तुला कसं वाटतंय रे आता? ठीक वाटतंय. अगं पण रुपाली कुठे आहे? मला मला काय झालंय कळलंच नाही. तिला बघितलं आणि मग काय झालं मला काहीच आठवत नाहीये ग. किंजल डोळे मोठे करून त्याला म्हणाली, म्हणजे तू तिला बघून बेशुद्ध झालास? आयुषला बघून नाहीस? आयुष पण आलाय? अरे हो, ती एकटी कशी येणार नाही का? आयुषही आलाच असेल. आयुषला आठवून ओंकारच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. चल आपण हॉटेलवर जाऊ. किंजल त्याचा अधीरपणा बघत म्हणते, अरे अरे हो हो, डॉक्टरला तपासून तर दे. पूर्ण 4 तास होऊन गेले तू बेशुद्ध आहेस. ओंकार ते ऐकून आश्चर्य व्यक्त करतो. हो, ते काय म्हणतात ना, दिल बेकाबू हो गया. ते आज अनुभवलं बघ आम्ही. आम्हाला वाटलेलं तू आयुषला बघून बेकाबू झालास की काय. पण तू तर रुपालीला बघून. तुझं हृदय काय म्हणतात ना, ते आउट ऑफ ऑर्डर गेलं होतं आणि आमच्या हृदयाला आउट ऑफ ऑर्डर करणार होतं. किंजल त्याला चिडवत म्हणाली, थांब, मी डॉक्टरना बोलवून आणते. चालला लगेच हॉटेलवर. ओंकार एकटा बसून होता डोळे बंद करून. त्याच्यासमोर रुपालीचा हसरा चेहरा येतो आणि नकळतच त्याच्या चेहऱ्यावर देखील हसू फुलतं. तो काही क्षण पुन्हा जगत होता. तितक्यात किंजल आली. काय रे, हसतोस काय असा एकटा एकटा? मलाही सांग ना काय गंमत आहे ती. डॉक्टर येतीलच आता. ओंकार स्वतःशीच हसतो आणि म्हणतो, काही नाही ग, मी ना एकदा रुपालीला विचारलं. ते वाक्य ऐकून किंजल गोंधळलीच. हा कधी भेटला रुपालीला? तेव्हा ओंकार स्पष्टीकरण देत पुढे म्हणतो, म्हणजे काव्या ग. किंजल ओ असं म्हणते, तू मला नेहमी तुझ्या हृदयात ठेवशील का, जसं मी तुला माझ्या हृदयात ठेवलंय? अच्छा, मग काय म्हणाली रुपाली? किंजल कुतूहलाने, भीतीने आणि अजून बऱ्याच भावनांनी ग्रस्त होऊन म्हणते. ओंकार स्वतःशीच हसत म्हणतो, ती म्हणाली, जर तुला विश्वास नाही ना तर एक काम कर, डोळे बंद कर. तुला जी व्यक्ती तुझ्या डोळ्यांसमोर दिसेल ती मला माहितीये मीच असेल. तुझ्या हृदयावर हात ठेव ना. हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर तुला जाणवेल तुझं हृदय फक्त माझ्यासाठी धडधडतंय. माझं प्रेम नेहमी तुझ्यासोबतच असणार आहे. त्याला सुखदुःखाची परिभाषा नाहीये. तुझ्या सुखाच्या प्रत्येक क्षणात मी तो तुझ्या सोबत मनवणार आणि दुःखाच्या प्रत्येक क्षणी माझा खांदा नेहमी तुला आसरा देणार. कधीही गरज असली ना तुला माझी तर मी इथेच असेल. बस हृदयातून एकदा मनापासून हाक मार आणि मी तुझ्यासोबत तिथेच असेल, माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत. नेहमी 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 तुझ्याच सोबत. आणि ओंकार आपल्या विचारांमध्ये पुन्हा मग्न होतो. थोड्या वेळाने डॉक्टर येतात आणि त्याला तपासतात. मिस्टर ओंकार, तुम्ही तर एकदम फिट आहात. ओंकार त्यांना बघून छान स्माइल देतो. किंजलकडे बघत मग डॉक्टर म्हणतात, आता तुम्ही यांना घेऊन जाऊ शकता. आणि हो, डॉक्टर आयुषना आमचे आभार सांगाल ना, त्यांनीच काय तो उपचार करून यांना ठीक केलंय. किंजल आणि पीटर ओंकारला घेऊन परत हॉटेलवर येतात. ओंकार अधीर होऊन किंजलला विचारतो, काय ग, रुपाली येईल ना मला परत भेटायला? त्याचा अधीरपणा बघून किंजल त्याला म्हणते, हो रे बाबा, येईल.
तू आता आराम कर ना, म्हणजे उद्या तिच्याशी बोलायला फ्रेश राहशील. असं म्हणून किंजल त्याच्या अंगावर शाल ओढून देते आणि त्याला झोपवून ती आपल्या रूमवर येते. ती फ्रेश होते आणि झोपायची तयारी करत असते, पण मनात मात्र विचारांचा गोंधळ सुरू होता. ओमकारचा अधीरपणा बघून तिच्या मनात वेगळंच चक्र सुरू होतं. मी आजपर्यंत ओमकार म्हणेल ते केलं, त्याला हवं तसं केलं. त्याला हे पुस्तक लिहायला मदत केली, त्याला रुपालीला शोधण्यात मदत केली. पीटर आणि त्यांनी जे जे सांगितलं त्या सगळ्या वेडेपणात मी त्यांची साथ दिली. पण हे सगळं करताना मी माझ्याच पायावर दगड तर नाही ना मारून घेतला. ओंकार असं का वागतोय? मग तिला आपली गोल लिस्ट आठवते. ओंकार आणि ओंकारच माझं सर्वस्व आहे. त्याला पाहिजे ते करणार, हवं ते देणार. पण त्याने मला रुपाली मागितली तर? माझ्या आणि रुपालीमध्ये त्याने 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 रुपालीला निवडलं तर? मग मी त्याच्याशिवाय कशी जगू? त्याच्यासाठी तर जगतोय आपण. मी त्याच्याशिवाय माझ्या आयुष्याचा विचारही नाही करू शकत. ओंकार, तू तर श्वास आहेस रे माझा. तू 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 आयुष्यातून गेलास तर तर कसं होईल माझं? मी खूप स्वार्थी होतीये का? रुपालीला समक्ष भेटल्यामुळे तिला ती किती सुंदर आहे याची जाणीव झाली होती. फक्त बाह्य सुंदरता नाही, तर मनाची देखील सुंदरता होती तिच्यात. इतक्या कमी वेळात तिने आपल्याला तिचा लळा लावला होता. मग ओंकार तिच्याकडे आकर्षित होणं तर स्वाभाविकच आहे ना, तिचं आणि काव्याचं प्रेम लक्षात घेता. पण मग याचा अर्थ हा तर होत नाही ना की ओंकार रुपालीला निवडेल. विचार करून किंजलचं डोकं आता पिकलं होतं. देवा, कसली परीक्षा बघतोयस? आणि मी नेहमी का ही परीक्षा द्यायची? मी नाही यावेळेला त्याग करणार. हा, ओंकार माझा आहे, फक्त माझा आहे. आणि मी फक्त ओंकारसाठी जगते. हो, आहे मी स्वार्थी, पण पण मी नाही माझ्या ओंकारला कुणाला देणार. काही वेळ ती स्तब्ध असते, शांत, बेड शेजारच्या नाईट लॅम्पकडे बघत. ह्या सगळ्यांचा अर्थ हा तर होत नाही ना की काव्या रुपालीचं प्रेम माझ्या प्रेमापेक्षा मोठं आहे. म्हणून तर आता काव्या जाऊन देखील परत आलीये, आणि तेही आता तिचं हृदय एका मुलाच्या शरीरात, म्हणजे ओंकारच्या शरीरात धडधडतंय. मी पागल होणार आहे देवा. तूच काय तो मार्ग सुचव आता. रुपाली तयार होईल का ओंकारसाठी? रुपाली अजूनही काव्यावर प्रेम करते का? नाही, ती आयुष्यवर प्रेम करतेय. मी पाहिलं ना, हॉस्पिटलमध्ये बघितलंय मी त्यांना. पण मग त्या पुस्तकात जे ओंकारने सांगितलंय त्याप्रमाणे तर ती काव्यावरही प्रेम करते, आणि तिलाही ओंकार सारखंच आपलं प्रेम हवं असेल तर? ती देखील ओंकारला भेटायला तरसत असेल तर? नाही किंजल, तू का विचार करतेस असा? रुपाली नाही करणार असं काही. स्वतःच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करत ती प्रश्नांच्या समुद्रातच बुडाली होती. त्या प्रश्नोत्तराच्या सत्रात तिचा कधीतरी डोळा लागतो. सकाळी दारावरच्या टकटकीने तिला जाग येते. ती डोळे चोळतच जाऊन दार उघडते. समोर पीटरला बघून तिला आश्चर्य वाटतं. ती म्हणते, इतक्या लवकर उठलास? हो. हे आयुष रुपालीला देशील? तिच्या हातात एक चिठ्ठी देत तो म्हणाला. मी का देऊ, तू दे ना. नाही, मी जातोय. जातोय म्हणजे? आणि तुला कसं माहित ते येतील आणि मला भेटतील म्हणून? मी जातोय परत, आणि ते येतील याची खात्री आहे मला. तेवढं ओळखतो ग मी त्यांना. पीटर डोळे मिचकवत म्हणाला. अरे पण तू का जातोयस आता? ओंकारला अवॉर्ड मिळणार आहे ना, ते नाही बघायचंय का तुला? बघायचंय, पण मला नात्यांचा अजून गुंता नाही घालायचाय. पीटर ओंकारच्या रूमकडे बघत म्हणाला. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? किंजल मान हलवून हो म्हणते. ठीक आहे,
काळजी घे. आणि हो, काही लागलं तर मला नक्की सांगायचं बरं का. एवढं बोलून तो निघून जातो. किंजल ओंकारच्या रूममध्ये जाऊन त्याला बघते. तो अजूनही झोपलेला होता. ती परत येते आणि नाश्त्याची ऑर्डर देते. फ्रेश होते आणि तयार होते. काही वेळाने नाश्ता येतो. तो घेऊन ती ओंकारच्या रूमवर जाते. समोर आयुष आणि रुपालीला बघून ती गोंधळतेच. तिला नव्हतं वाटलं ते येतील, पण ती स्वतःला सावरते. चेहऱ्यावर हसू ठेवून ती त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. काही वेळ तिथेच बसून न राहून किंजल परत आपल्या खोलीत निघून येते. डोळ्यातले इतका वेळ आवरून ठेवलेले अश्रू ती वाहू देते आता. काय होतंय मला? का इतका त्रास होतोय मला? तिला सारखा रुपालीकडे बघून आनंदाने हसणारा ओंकार आठवत असतो. त्याच्या डोळ्यातली चमक आठवत असते तिला. स्वतःच्या व्यतिरिक्त कोणा दुसऱ्यासोबत तो इतका आनंदी आहे हे बघून तिला त्रास होत होता. मी अशी स्वार्थी नाही, मी अशी स्वार्थी कशी काय होऊ शकते? ओंकारच्या आनंदात मला आनंद वाटायला पाहिजे ना. बराच वेळ स्वतःशी संवाद करून ती स्वतःला त्यांच्या समोर नेण्याच्या स्थितीत आणते. परत त्यांच्या समोर जाते. त्यांना हसताना बघून तिच्या मनात सुया रुतत होत्या. त्या तिघांचं आपलंच एक विश्व होतं. त्यात तिला जागा होती की नाही ह्याची तिला शंका आली होती. पीटरने दिलेली चिठ्ठी ती आयुषला देते. आयुष ती चिठ्ठी उघडत काय असं विचारतो. पीटरने दिली तुमच्यासाठी, किंजल म्हणते. आयुष ती चिठ्ठी वाचू लागतो. पीटर गेलाय हे वाचून त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. काय आहे म्हणून रुपाली त्याच्या हातातून चिठ्ठी घेते आणि वाचू लागते. डिअर आयुष आणि रुपाली, तुम्हाला बरेच प्रश्न पडले असतील ना, पीटर असा अचानक का गेला म्हणून. जसा अचानक आलो तसाच अचानक जातोय. तुम्हा दोघांना भेटण्याची खूप इच्छा होती, ती पूर्ण झाली. मला बाकी काही नको होतं. माझी इच्छा पूर्ण झाली म्हणून मी जातोय. तुम्हाला दोघांना फक्त एक सांगू इच्छितो. काव्या तुमच्यावर खूप प्रेम करते आणि ती तुमच्यासोबत सदैव राहील. नाती जपणं कोणी तुमच्याकडून शिकावं. एक इच्छा अजूनही होती जी राहिलीये, शिवला भेटायची. पण मी मुंबईला आलो तर तुम्हाला भेटून ती पूर्ण नक्की करेन. आणि यावेळेस मला वाटतं तुम्ही मला हक्काने भेटू द्याल तिला, हो ना. चला, तुमचं झालं कधी US ला येणं तर मला नक्की सांगा. आपण नक्की भेटूया. तुम्ही मला दुसरं जीवन दिलंय त्याबद्दल मी नेहमी आपला आभारी राहील. माझ्याकडून कधी काही मदत लागली तर नक्की सांगा. पीटर. पत्र वाचून रुपालीचे डोळे भरून आले. मनात विचार आला, मी याला त्या दिवशी खरंच मारलं असतं तर. त्या विचाराने ती स्वतःच हसत बसली. वेडा कुठला पीटर.